तर शुभ सकाळ सर्वांना। तर आज आहे देवयानी आषाढी एकादशीच्या सर्वांना तुम्हा सर्वांना तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा। तर आज खिचडी म्हणजे आज बनवायची आहे खिचडी, साबुदाण्याची खिचडी। तर काही ताईंचे खूप सारे प्रॉब्लेम असतात, म्हणजे प्रत्येक महिलेची की म्हणजे तांदूळ कधी कधी चिकट होतो किंवा खिचडी बनवताना ती चिकट होते। तर चिकट होत असेल किंवा तुमची जर खिचडी सुटसुटीत व्हावा किंवा अशी सॉफ्ट व्हावा म्हणून तुम्हाला जर हे पाहिजे असेल, म्हणजे रेसिपी हवी असेल, तर काय म्हणजे आयडिया हवी असेल, रेसिपी नाही सांगणार मी, आयडिया हवी असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। तर रात्री जेव्हा आपण भिजत काही वेळेस तांदूळ चांगले निघतात, काही वेळेस तांदूळ कसे चिकट असतात, तर त्याची खिचडी खूप चिकट वगैरे होते। तर खूप जणांना चिकट खिचडी आवडत नाही, कोणाला आवडते कोणाला नाही आवडत। तर त्याच्यासाठी मी एक तुमच्यासाठी ट्रिक घेऊन आली आहे, म्हणजे सांगणार आहे, घेऊन नाही ती सांगणार आहे। तर बघा, मी रात्री हे साबूत कांदे भिजत घातले होते। आता साबूत कांदे भिजून झाल्यावर ते सकाळी आपले छान असे भिजून जातात, आपण जर रात्री भिजत घातले तर। आणि काय करायचं, लगेच जर खिचडी बनवायची नसेल ना, तर तुम्ही अर्धा एक तास ना जे साबुदाणे आहे भिजवलेले ते तुम्ही ना फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे झाकून। जेव्हा तुम्हाला बनवायची त्याच्या आधी तुम्ही फक्त ती बाहेर काढा 5-10 मिनिटं आणि खिचडी बनवा। तर पहा तुम्ही ती खिचडी आणि ती खिचडी बनवून त्याच्यामध्ये काय हे आहे। तुम्ही जर अशी साबुदाण्याची खिचडी बनवली ना, तर ती खिचडी ना तुमची दिवसभरात कडक होऊन जाते। पण ही खिचडी जी आहे ना, तुम्ही जी फ्रीजमधून काढलेल्या साबुदाण्याची ती खिचडी बनवून पहा, ती खूप सॉफ्ट आहे। तर आता मी तुम्हाला त्याचा डेमो पण दाखवते, माझी खिचडी कशी झालेली आहे। तर आता इथं मी सकाळी खिचडी बनवली होती, पाहू शकता मी किती चिकट वगैरे झालेली आहे खिचडी, हे पाहू शकता, एवढी चिकट अशी झालेली आहे खिचडी। तर कोणाकोणाला अशी चिकट खिचडी आवडत नाही, तर ही सकाळी मी बनवली होती टिफिनसाठी। तर आता खिचडी चिकट झाली, त्याच्यात बटाटा घातलेला आहे म्हणून थोडीशी अजून चिकट झाली, एवढी चिकट नाही होत। पण अशी एवढी कोणाकोणाला चिकट, ही जी अशी चिकट होत असेल ना खिचडी, तर आवडत नाही। तर ही माझी अशी खिचडी झालेली आहे। तर आता हे साबुदाणे आहे, याची आपण खिचडी करून पाहूया, ह्याची कशी होते ती तुम्हाला मी दाखवते। तर आता इथं मी कढई ठेवलेली आहे, त्या कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ। तर इथं मी आता तेल असं टाकून घेतलेलं आहे, थोडं जास्त तेल मी वापरत नाही खिचडीला। आणि इथं ही जी मिरची आहे, तर मी वाटलेली मिरची वापरते, तुम्ही कापून पण टाकू शकता, तुम्हाला जशी आवडेल तशी, पण मी वाटलेली टाकते। मला वाटून मिरचीची खिचडी खूप आवडते, म्हणजे घरात सगळ्यांनाच आवडते। तर आता इथं हे आहे, आता थोडंसं तेल गरम झालं की आपण खिचडी हे मिरची टाकून घेणार आहे। तर आता इथं मी ना मिरची टाकून घेतली, छान अशी त्याला थोडीशी तेलात हे करायची। तर आता मी याच्यातनं साबुदाणा पाहू शकता तुम्ही किती मोकळा आहे। आता हा पहिल्यांदा गरम करून घ्यायचा आपल्याला छान असा। शेंगदाण्याचा कूट हा लगेच टाकायचा नाही कधी पण, नाही तर मग खिचडीना लवकर चिकट होते आणि भाजली जात नाही खिचडी। पहिल्यांदा थोडीशी आहे ना 10 मिनिटं खिचडी कशी छान अशी म्हणजे थोडीशी लालसर होऊन द्यायची आणि त्याच्यानंतरच शेंगदाण्याचं कूट टाकायचं। तर इथं जे आहे, आता इथे एवढे साबुदाणे राहिलेले आहे, साबूत तांदूळ, तर हे संध्याकाळच्याला होईल माझा। तर एवढे आहे, अर्ध टाकले नंतर राहिले। तर आता हे मी परत असं फ्रीजमध्ये ठेवणार आहे। तर कसं सगळं साबुदाण्यावर डिपेंड असतं, किती मध्ये भिजलं किंवा किती काय होतं। तर पाणी अगदी आहे ना, कधी पण साबुदाण्याचं आहे ना एवढंच, म्हणजे साबुदाण्याच्या वरती थोडंसंच पाणी ठेवत जायचं, कारण का साबुदाण्याला कसं जास्त जर पाणी टाकलं ना तर मग तो साबुदाणा चिकट होतो, त्याच्यामुळे थोडंच पाणी टाकत जायचं, अगदी पण कमी नाही अगदी पण जास्त नाही। तर साबुदाण्याच्या वरती थोडंसं अर्धा बोटा एवढं, म्हणजे बोट आपलं जाईल इथपर्यंत पाणी टाकायचं कधी पण साबुदाण्याला, कारण का साबुदाणा हे कसं आहे ना, पाणी ऑब्झर्व जास्त जेवढं पाहिजे तेवढंच ऑब्झर्व करतं। त्याच्यानंतरला मग ते पाणी राहिलेलं तसंच राहून जातं आणि मग आपली खिचडी चिकट होते। तर पाहू शकता आता आपल्या साबुदाणे आता नुसतं हेच आहे, तरी पण एवढं शिस्त आहे, चिकटी झालेली आहे खिचडी। तर आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे, थोडंसं झाले भाजून, तर ते शेंगदाण्याचं कूट आहे तो मी कूट केलेला आहे, तो जाडसरच करायचा आहे, अगदी बारीक पण नाही करायचा। एवढं टाकलेलं आहे, अगदी मी जास्त नाही टाकत। तर आता ह्याला आपण अजून छान असं मिक्स करून घ्यायचं।
पाहू शकता तुम्ही खिचडी कशी झाली आत्ताच. अजून छान अशी तिला आपण आता अजून मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे. आणि खिचडी ही सारखी हलवायची नाही. आता हे असं ठेवलं ना, बारीक गॅस करायचं आपल्याला. बारीक गॅसवरती खिचडी बनवायची कधी पण, कारण का फास्ट गॅसवरती खिचडी कच्ची राहते आणि आपल्याला फक्त वरतून लाल दिसते. मग ते कधी पोटाला त्रास होतो आपल्या, कधी म्हणजे पचायला सुद्धा खिचडी खूप जड असते. त्याच्यामुळं कधी पण आहे ना बारीक गॅसवरतीच खिचडी बनवायची, कारण का बारीक गॅसवरती काय होतं, छान खिचडी भाजली जाते. आता इथं आपण थोडंसं तर मीठ टाकणार आहोत. मीठ टाकल्यावरती थोडंसंच हलवायचं आहे आपल्याला. तर 1 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आता ही जी खिचडी आहे ना, ही खिचडी तुम्ही संध्याकाळपर्यंत कशी पण ठेवा, खिचडी अजिबात कडक होत नाही. पण आपण जर अशी खिचडी जर बनवली ना, तर खिचडी कधी कधी कडक होते. थोड्या वेळासाठी सुद्धा थोडीशी उघडं केली तरी पण कडक होते. तर ही खिचडी जी आहे ना, तुम्ही तर नक्की करून पहा तुम्ही, आणि मग मला सांगा. जर तुम्ही जर असं दिवसभर कुठं बाहेर वगैरे म्हणजे ऑफिसला वगैरे घेऊन जात असेल, तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. कमी से कमी अर्धा 1 तास तरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि खिचडी बनवून पहा की खिचडी कशी होते, आणि तुम्ही बाहेरच्या साबुदाण्याची खिचडी कशी होते. तर आता पाहू शकता, याला कलर पण किती छान आला आहे आपल्या अशी खिचडीला. सारखं हलवायचं नाही. आता मी गॅस एकदम स्लो करून ठेवलेला आहे, आणि आता त्याच्यामध्ये आपण दुसरं काम करू शकतो. हळूहळू आपलं खिचडी पण तयार होते आणि हे पण तयार होतं, दुसरं काम पण होतं. तर अगदी पण सारखं नाही, पण 5-10 मिनिटांनी आपल्याला अशी खिचडी जी आहे हलवायची, नाही तर खाली लागण्याची शक्यता असते. कारण का काही भांडे कसे असतात, लगेच खिचडी वगैरे लागते. तर पाहू शकता ही खिचडी पाहू शकता किती सुटसुटीत झालेली आहे. पाहू शकता कुठेही खिचडी चिकट झालेली नाही. तर तुम्हाला ही माझी पद्धत कशी आवडते मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही याच्यात बटाटा पण टाकू शकता. तर मी टाकणार आहे, पण लगेच नाही टाकणार. पाहू शकता मी इथं बटाटा पण घेतलेला आहे, मी याच्या फोडी करून घेतलेल्या आहे. तर मी बटाटा हा नंतर टाकणार आहे, कारण का त्याचं लगेच मग सगळं असं हे होऊन जातं. त्याला मी खिचडी छान अशी भाजून घेणार आहे, मस्त लाल लाल करून घेणार. आणि मग त्याच्यानंतरला छान असं बटाटा टाकणार आहे, आणि 5 मिनटं परत त्याला छान असं करून हे शिजवून घेणार आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, आणि ही ट्रिक नक्की वापरून पहा.